नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्या सगळ्याला माहिती आहे, पवित्र पोर्टल जे आहे ते रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन करत असताना आपल्या अनेकांच्या बऱ्याच समस्या त्या ठिकाणी येत आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून आपण लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपला म्हणा, इतर कॉल्स म्हणा, या सगळ्या माध्यमातून आपल्या समस्या ऐकून घेऊन त्यावर ठोस उपाय जे आहेत ते आपण करत आहोत. तरीही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कॉल्स, मेसेज येत आहेत. अनेक उमेदवारांच्या ज्या आहेत त्या समस्या आहेत आणि त्या समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की तुम्ही विचारही करू शकत नाही, इतके कॉल्स येत आहेत. तर त्यामुळं हे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगणं आहे की तुमच्या ज्या ज्या समस्या येतात त्या मी प्रशासनाला त्या ठिकाणी अवगत करून दिलेल्या आहेत. अशीच एक समस्या आहे जी की मी आज सकाळी बऱ्याच वेळचं माझं प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली या अनुषंगाने. बहुतांश ज्या समस्या आहेत NCL, EWS, SCBC या समस्याशी आहेत आणि डोमेसाईल याशी आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भातल्या म्हणजे जे काही व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता 14 मेच्या अगोदरची आणि व्यावसायिक अर्हता जी आहे ते 25 सप्टेंबरच्या अगोदरची अपेक्षित आहे. पण अनेक उमेदवारांकडे आता IPRला अपवाद वगळता त्याच्यामध्ये संधी दिलेली आहे व्यावसायिक अर्हतेमध्ये 25 सप्टेंबरच्या नंतरची ज्या परीक्षा परिषदेंना ज्या व्यावसायिक अर्हतेंना त्यांनी पात्र केले अशा लोकांना. तर यांच्या पण समस्या होत्या. तिथे टॅब उपलब्ध करून दिलं तरी मुलांनी व्यवस्थित चेकआउट करत नाहीत. सरसकट काहीच न करता डायरेक्ट सर तिथे टॅब नाही, इथे हे नाही ते नाही अशा गोष्टी करून प्रश्न उपस्थित करतात आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे अशा कारणानं दुर्लक्ष होते. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आता नावात बदल वगैरे आहे. NCLचा आपण प्रश्न मिटवला, EWSचाही प्रश्न मिटवला. नंतर OTPच्या काही तांत्रिक समस्या होत्या, ज्या OTP येत नव्हत्या तोही प्रश्न आपण मिटवला. आता आज जे आहेत काही वेळापूर्वी जे आहे मिसमॅच जे आहे, जास्त करून मिसमॅच जे आहे ते TET आणि CTET आणि TET या नावाला घेऊन मिसमॅच आहे. काही महिलांच्या बाबतीत जी मिसमॅच आहे ते सासरचं नाव आणि माहेरचं नाव अशा नावाला घेऊन त्याच्यामध्ये मिसमॅच येत होतं. तर या अनुषंगाने तुमचं मिसमॅच काढण्यासाठी आणि तुमचा अर्ज जो आहे, नोंदणी जी आहे ती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफाईड व्हावा या दृष्टिकोनातून जे आहे ते आपण त्या ठिकाणी अधिकारी वर्गांशी चर्चा केली आणि त्यांना या सगळ्या अडचणी ज्या आहेत ते सांगितल्या. त्यांनी तात्काळ तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अशा जर समस्या येत असतील तर पवित्र पोर्टल मदत कक्ष जे आहे त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेलं आहे आणि तुमचे मिसमॅच जे आहे, कुठलंही मिसमॅच असू द्या, नावाला घेऊन किंवा मग तुमचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी चुकला आहे किंवा OTP येत नाही किंवा डेट ऑफ बर्थ जी आहे ती चुकली तुमची किंवा मिसमॅच येते कुठल्याही अन्य इतर कारणाने. तर या सगळ्या ज्या बाबी आहेत मिसमॅचच्या, तर त्या अनुषंगाने जे आहे ते तुम्ही तुमच्या ज्या जिल्ह्यात आहात तिथे शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी युवना म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेटून पवित्र पोर्टल मदत कक्षाचं काम करणारा जो कोणी अधिकारी आहे त्यांना भेटायचं, रीतसर अर्ज द्यायचा, काय तुमची प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना सांगायचं आणि ज्या गोष्टीसाठी तुमचं मिसमॅच येते त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही तुमची हे मागवतील त्याला आपण ओळखपत्र वगैरे त्या ठिकाणी ते द्यायचे. अर्ज देऊन तुमचा मिसमॅच जो आहे तो पवित्र पोर्टल मदत कक्ष जे आहे जिल्ह्यावर शिक्षणाधिकारी कार्यालय अंतर्गत त्या ठिकाणी कार्यान्वित केलेलं आहे. त्या ठिकाणी तुमचं ते सगळं मिसमॅच जे आहे ते सॉल्व्ह होणार आहे, रिसॉल्व्ह होणार आहे त्या ठिकाणी आणि तुमचा फॉर्म जो आहे त्या ठिकाणी सर्टिफाय होईल. तर इतर तिथं वेळ न घालता सरळ आपण शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जावं. तर हाच प्रश्न किंवा हाच संदेश तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता. अजून यापेक्षा वेगळे काही बऱ्याच समस्या आहेत मला माहिती आहे. मला दिवसातनं जवळजवळ 500-700 कॉल्स आहेत. मॅसेज तर सोडूनच द्या, अक्षरशः डोकं हँग झालेलं आहे माझं. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या समस्या दूर होतील आणि तुमचा जो अर्ज आहे तो तुमचा सर्टिफाईड होईल
आणि अन्य कोणाला जर समस्या असतील तर त्या समस्याला तोंड देत असतील किंवा समस्या त्यांच्या दूर होत नसतील तर त्या ठिकाणी जाऊन म्हणजे माहितीचा त्यांना फायदा होईल आणि ते त्या ठिकाणी युवा कार्यालयामध्ये जाऊन आपल्या ज्या अडचणी आहेत ते लेखी त्या ठिकाणी देऊन मग आपल्या अडचणी सोडवून घेतील. आणि याच्यापेक्षा वेगळ्या काही समस्या असतील जसं की व्यावसायिक अर्हता तारखेच्या नंतरची ॲड करा किंवा मग शैक्षणिक पात्रता जी आहे त्या तारखेच्या नंतरची कागदपत्राची तारीख वगैरे वाढवा. ह्या आणि अडचणी आहेत हे खूप मोठा टफ विषय आहे. त्या गोष्टी काही होत नाहीत. नियमानं जे आहे ते आपण करतोय. त्यामुळे ह्या समस्या तरी किमान माझ्याकडे आणू नका. डोमेसाईलचा एक विषय फार गंभीर आहे, ज्याच्यावर मी बोललोय डोमेसाईलच्या संदर्भामध्ये. नक्कीच त्या अनुषंगाने योग्य तो पाठपुरावा करूया. तूर्तास तरी सध्या व्यस्त आहे मी 2-4 दिवस, कारण नागपूर अधिवेशनामध्ये घरापासून एक 10-12 दिवस बाहेरच होतो. लागलीच बाहेर निघणं म्हणजे तात्काळ शक्य नाही आहे. पण नक्कीच तुम्हाला शब्द देतो, डोमेसाईलच्या बाबतीत त्या ठिकाणी जे आहे ते योग्य प्रयत्न आपण करूया. आणि तुमचं सर्टिफिकेशन जे आहे सेल्फ सर्टिफाय, ते सर्टिफाईड कसं होईल अर्ज तुमचा, नोंदणी कशी व्यवस्थित होईल, यासाठी आपण योग्य तो पाठपुरावा करूया. नक्कीच तो माझ्या डोक्यात आहे विषय. बऱ्याच मुलांचे मला कॉल्स येतात. ते रिसॉल्व करण्यासाठी क्युरी जी आहे ती रिसॉल्व करण्याचा नक्की आपण प्रयत्न करूया. याच्यापेक्षा काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा किंवा मग अजून तुमची OTPची काही तांत्रिक समस्या असतील किंवा मोबाईल नंबर चुकला असेल, ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत ते तुमच्या त्या ठिकाणी सोडवल्या जातील. आणि याच्यापेक्षा वेगळे असेल तर नक्की कमेंट्स करा, त्यावर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. थांबतो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा लाभ होईल. धन्यवाद.